विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे आणि असं असताना राज्य सरकार एक मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे। जी माहिती मिळते त्यानुसार राज्य सरकार राज्यातील शेतकऱ्यांना जवळपास 3 लाखांपर्यंत कर्जमाफ करण्याची शक्यता आहे। ही सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी देखील या निमित्तानं जोर धरू लागली आहे। पण तत्पूर्वी विधानसभेच्या निवडणुकांआधी राज्य सरकार ही कर्जमाफी करण्याच्या तयारीत आहे। राज्य सरकारचं पणन विभाग असेल, कृषी विभाग आहे, अर्थ विभाग, मुख्यमंत्री कार्यालय आहे, गृह विभाग आहे, असे विविध विभाग जे आहेत यातील वरिष्ठ अधिकारी शेतकऱ्यांना कशा रीतीनं कर्जमाफी दिली जावी की नाही, जर दिली तर कोणते नियम निकष त्या ठिकाणी ठेवले जातील, कशा रीतीनं ही कर्जमाफी असेल, याचबरोबरीनं ही कर्जमाफी दिल्यानंतर राज्य सरकारच्या तिजोरीवरती आणि सरकारवरती काय बोजा पडेल याची संपूर्ण अभ्यास याचा संपूर्ण अभ्यास जो आहे ते अधिकारी करत आहेत आणि त्याचा एक अहवाल लवकरच सरकारला सादर केला जाईल। नुकतेच अब्दुल सत्तार हे पणन मंत्री जे आहेत त्यांनी याबाबत एक वक्तव्य केलं होतं। त्यांनी एक प्रकारे संकेत दिले होते की कशा रीतीनं राज्य सरकार जे आहे ते शेतकऱ्यांचं 3 लाखांपर्यंत कर्ज जे आहे ते काही निकषांवरती हे जे कर्ज जे आहे ते माफ करण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने सरकार जे आहे ते पाऊल उचलते। यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे बिनव्याजी जिल्हा बँकांकडून जे शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे किंवा विविध बँकांकडून जे कर्ज घेतलेलं आहे, मग त्या बँका जे आहेत त्यांना कसं तारलं जाईल ते सरकार यावरती विचार करत आहे। वेगवेगळ्या योजना ज्या आहेत, 1 रुपयात पीक विमा असेल, त्यानंतर 750 हॉर्स पॉवरचे जे पंप आहेत त्यांना पूर्ण वीज माफी असेल, त्याच पद्धतीनं विविध बिनव्याजी ज्या विविध बँका आहेत त्यांतून बिनव्याजी कर्ज असेल, अशा विविध योजना ज्या आहेत ते सरकारनं लागू केलेल्या आहेत। या योजना जर आहेत त्याऐवजी सरसकट जर कर्जमाफी केली म्हणजेच 3 लाखांपर्यंतची जी कर्जमाफी केली तर सरकार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल, फायदा होईल आणि त्यामुळे शेतकरी खुश होईल। परिणामी राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये जो फटका बसलेला आहे तो फटका जो आहे तो या विधानसभा निवडणुकीत बसणार नाही। एकीकडे मराठा आरक्षण असेल, दुसरीकडे अवकाळी पाऊस असेल, त्यानंतर पावसानंतर पडलेला जो ओला दुष्काळ असेल, म्हणजे जो भरपूर प्रमाणामध्ये शेतीचं जे पावसामुळे नुकसान झालेलं आहे, त्याच पद्धतीनं दुष्काळ असेल, अशा विविध पद्धतीची समस्या किंवा संकट जे आहेत ती सरकारसमोर आहेत आणि त्यामुळे अशा पद्धतीचा निर्णय घेतला तर सरसकट शेतकऱ्यांचा जो एक मुद्दा आहे मोठ्या प्रमाणात जो आहे तो जो मुद्दा आहे तो मोठ्या प्रमाणात सुटेल आणि परिणामी शेतकऱ्यांचा रोष जो सरकारवरती आहे असं म्हटलं जातं तो पूर्णपणे नष्ट होऊन विधानसभा निवडणुकीमध्ये सरकारला त्याचा फायदा होईल, जेणेकरून मराठा आरक्षण असेल किंवा विविध मुद्दे असतील या मुद्द्यांवरून सरकारला लोकसभा निवडणुकीमध्ये चांगलाच फटका बसला आहे। तो सगळा फटका जो आहे तो भरून काढण्याकरता राज्य सरकार या अशा पद्धतीचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय जो आहे तो घेऊ शकते आणि त्या दृष्टीने सरकारी कर्मचाऱ्यांनी, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे, त्याचा अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावरती काही दिवसाआधीच हा निर्णय जो आहे तो जाहीर करून शेतकऱ्यांना कर्जमाफी केली जाईल आणि त्याचं क्रेडिट जे आहे ते पूर्णपणे सरकार घेऊन पुढे हाच मुद्दा जो आहे तो निवडणुकीमध्ये सरकार लावेल की कशा रीतीनं सरकारनं महिलांकरता, शेतकऱ्यांकरता, विविध समाजातील घटक जे त्यांच्याकरता विविध योजना आणल्या, विविध त्यांना जी कर्जमाफी असेल किंवा अनेक लाभ सरकारने दिलेले आहेत, त्या सर्व गोष्टी ज्या आहेत हे सगळे मुद्दे घेऊन सरकार निवडणूकच्या रिंगणामध्ये उतरेल आणि त्यात सर्वात मोठं शस्त्र जर सरकारकडे सर्वात मोठं शस्त्र जर कुठलं असेल तर ते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं असेल आणि त्या दृष्टीने आता सरकार जे आहे ते त्यांनी पाऊल उचलून ते आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि लवकरच याबाबत मोठा खुलासा होऊ शकतो। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।